नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खंडणीच्या आरोपांखाली FIR दाखल करण्याचे आदेश. माझी वसुंधरा अभियानात सासवड नगरपालिका राज्यात दुसरी. आमदार संजय जगतापांनी केलं कर्मचाऱ्यांचं कौतुक. पुण्यातील अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचाराबाबत शासनाकडून कठोर कारवाई होणार. डॉक्टर नीलम गोरेंनी दिले आदेश. आणि नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात खंडणीच्या आरोपांखाली FIR दाखल करण्याचे आदेश बंगळुरूच्या विशेष न्यायालयाकडून देण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयानं ही FIR नोंदवण्याचे आदेश दिले असून हे आदेश इलेक्टोरल बॉन्डद्वारे खंडणीच्या आरोपांसंदर्भात देण्यात आले. जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी निर्मला सीतारामन आणि इतरांविरुद्ध इलेक्टोरल बॉन्डद्वारे खंडणी घेतल्याचा आरोप केला होता. सर्व ठिकाणी मी करणाऱ्या एकनाथ खडसे यांना स्वतःच्या तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत सुद्धा जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टीवर बोलू नये. मी जामनेर तालुक्यात हे धरण केलं ते धरण केलं असं म्हणणाऱ्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील बोदवड गावात महिनाभर पाणी येत नसून आधी पाणी टंचाई दूर करा, नंतर विकासाबाबत बोला, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मधील कार्यकर्ता मेळाव्यात खडसेंना लगावलाय. गावची ग्रामपंचायत तुमचे 7 पैकी 4 लोक तुमच्या त्याच्या कोथळीतले, त्या मुक्तीचं करता नगराध्यक्ष तुमचा होत नाही. काय गोष्टी करताय? फक्त मी नाही केलं, हे धरण मी नाही केलं, तो रस्ता मी नाही केला, हे मी म्हटलं, हे झाड मी नाही लावलं. अरे मी नव्हे काय करायला? बोधवडले महिनाभर प्याले पाणी भेटते आपल्याबद्दल, सगळं बोंब पडत नाही. पण मी ना धरणं बांधले म्हणे इकडे, पण तिकडे का नाही गेलं? तिकडे का नाही गेलं? त्या बोधवडची अवस्था बघा काय. 12 मध्ये तू 12 वेळा पाणी जातं फक्त इथे. इतकी वाईट अवस्था आहे. आपल्या मतदारसंघात बघा काय परिस्थिती आहे म्हणतात. आणि तुम्ही इकडे काय सांगताय? आता मी इकडे येतच एक भाषण करेन. अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन. मुक्कामीच राहा असं नाही हो. आमच्याकडे दूध संघ होता म्हणजे मयामुळे, बँक होती म्हणजे मयामुळे. अरे म्हटलं पार्टीमुळे मी मदत केली, आम्ही सोबत आहे. नाही फक्त मी आता पार्टीतून गेले, आता कुठे राहिलं मी? काही नाही. मंगई दादा 40 गाव तिकडे मुक्तानगरला पाठवलं. आमच्या मधला वैदी पडून गेल्या लगेच 40 मतातच पडल्या. काही नाही राहिलं. बँकेमध्ये काहीच नाही. विधानसभेला आमच्या रोडीते पडल्या. काय राहिलं? त्याच्यामुळे ज्याचा अहम चढतो ना, गर्व चढतो ना, की माझ्यामुळे फक्त मी कसं होतं गर्वहरण, ते आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका. हा जामनेरचा लोक आहे, तिकडे तुमची डाळ शिजत नाही, इथे काय डाळ शिजत आहे. पुण्यात महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मुलींच्या सुरक्षिततेबाबत बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण मुळामध्ये मुलींचा गैरफायदा का घेतला जातो, अत्याचार का होतात याच्याबद्दलची सखोल चौकशी करून शासन अत्यंत कठोर आणि कायदेशीर भूमिका घेऊन कारवाई करणार असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी माध्यमांसमोर मांडलंय. पुण्यामध्ये महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती वेगवेगळ्या मुलांनी बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यामध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानिमित्ताने सुरक्षिततेचे प्रश्न बरेचसे तयार झालेले आहेत. पण मुळामध्ये एखादी मुलगी एखाद्या व्यक्ती तिच्या गैरफायदा घेतात किंवा काय याच्याबद्दलची काही माहिती समोर आली तर त्याच्याबद्दलची तक्रार येऊ शकते. या घटनेच्यामध्ये या निमित्ताने मुलींचा आणखीन कशा प्रकारे त्यांच्यावरती गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये अन्याय होऊ शकतो हे उदाहरण समोर आलेले आहे. शासनाने या संदर्भामध्ये अगदी ज्याला आपण म्हणू काटेकोर आणि कठोर भूमिका घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर ही केस पॉक्सोची असल्यामुळे ती मुलगी सुरुवातीला तक्रार देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आली नव्हती, परंतु ही घटनेची माहिती झाल्यावर पोलिसांनी ती घटना नोंदवून घेऊन त्यामधल्या आरोपींना अटक देखील काहींना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपाचा पुरावा अनेक गोष्टींमध्ये समोर येतो आहे, ज्याच्यामध्ये तिचे फोटो व्हायरल करण्यात आले किंवा माहिती व्हायरल करण्यात आली. ती कुठून कशा पद्धतीने जात होती हे सगळं पुढे कायद्याच्या तपासामध्ये येईल.
पुणे पोलीस त्याचा कसोशीने तपास करतायत, पण असं असूनसुद्धा काही वेळेला माहिती नीट न गेल्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत. तर मला खात्री वाटते की या घटनेमध्ये जे काही योग्य ते पावलं उचलली गेली पाहिजेत ती पोलिसांनी उचललेली आहेत. समजा कॉलेजकडून काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा उशिरा तक्रार गेली असेल तर त्याची पण चौकशी होईल, परंतु त्याच्यापासून कुठेतरी निष्कर्षापर्यंत जाऊन या घटनांचं राजकारण होऊ नये असं मात्र मला जरूर वाटतं. त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे, तीसुद्धा देण्याच्या संदर्भात मी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. पितृ पंधरवडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाऊन तुतारी फुंकण्याचे त्यांनी संकेत दिले असून इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नाराही दिल्याचं पाहायला मिळालं. जनतेची भावना मला डावलता येणार नाही, यावर योग्य तो राजकीय निर्णय घेणार असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे. आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं, काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे. मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्याने विचार करावा लागेल. तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृपंधरवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत सासवड नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सासवड नगरपालिकेस 3 कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झालंय. या स्पर्धेत राज्यातील एकूण 22,632 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. नगरपालिकेच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल आमदार संजय जगताप यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कामांची लगबग उडाल्याचं पाहायला मिळालं. मंदिराच्या स्वच्छतेनंतर आज गाभारा स्वच्छता करण्यात येत असल्याने अंबाबाईचं दर्शन आज भाविकांसाठी बंद करण्यात आलं असून स्वच्छतेदरम्यान भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे. पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून आधुनिक यंत्राद्वारे गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येत असून सायंकाळपर्यंत ही स्वच्छता सुरू असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील बालम टाकळीच्या श्री बालंबिका देवी नवरात्रोत्सवासाठी ग्रामस्थ आता सज्ज झाले आहेत.
गेल्या 11 वर्षांपासून दरवर्षी देवीच्या 3.5 पीठांपैकी एक अशा ठिकाणांहून ज्योत आणण्यासाठी बालम टाकळीतील किमान 100हून अधिक तरुण जातात। याही वर्षी कोल्हापूरहून श्री अंबाबाईची ज्योत आणण्यासाठी शेकडो तरुण रवाना झाले असून घटस्थापनेच्या दिवशी या ज्योतीचे स्वागत करण्यासाठी ग्रामक उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं। ज्योत आणण्याचा जो कार्यक्रम आहे यावर्षी बालम टाकळी ते कोल्हापूर अशा पद्धतीनं हा ज्योत आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। तेव्हा सर्व गावच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बालंबिका देवी ट्रस्टच्या वतीनं सर्व युवकांना जे ज्योत आणणारे युवक आहेत सर्वांना हार्दिक महार रेजिमेंटच्या 84व्या स्थापना दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान होणार आहे। भारत मातेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांचे नवीन पिढीला स्मरण व्हावे या उद्देशाने पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात शहीदांच्या स्मृतीस मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तसेच 1965, 1971 आणि कारगिल युद्धात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। मी बुद्ध चव्हाण, आयोजक टीम, उपाध्यक्ष। आज आपण या ठिकाणी प्रेस मीटिंगसाठी उपलब्ध आहोत। त्याचं कारण एकच आहे की ही जी रेजिमेंट आहे ही बाबासाहेब निर्मित रेजिमेंट आहे। बाबासाहेबांनी या समाजाला खूप काही दिलेलं आहे, तर बाबासाहेबांना डेडिकेट करण्यासाठी आणि जे आमचे आतापर्यंत महार रेजिमेंटचे जे सैनिक आहेत किंवा भारत देशाचे जेवढे सैनिक आहेत त्या सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या देशासाठी आपले प्राणाची आहुती दिली आहे। अशा सर्व सैनिकांना आम्ही श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम, एवढा मोठा हा कार्यक्रम प्रथमतः भारतामध्ये एवढा मोठा कार्यक्रम हा महाराष्ट्रामधील पुणे शहरामध्ये घेत आहोत। कारण की आम्ही बाबासाहेबांनी याच ठिकाणी भीमा कोरेगावच्या लढाईचं उदाहरण देऊन आणि जे विजयस्तंभ आहे तो विजयस्तंभ अजून बी तुम्ही आमच्या टोपीवरती बघत असाल, तो विजयस्तंभ अजून सुद्धा इथे सामील आहे। तर तो विजयस्तंभाचा सहारा घेऊन बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत खूप मोठं उदाहरण देऊन या रेजिमेंटला परत एकदा 1941 साली निर्माण करून आमच्या लोकांवरती खूप मोठा उपकार केला आहे। आणि त्या उपकाराचं एक परतफेड म्हणून का होईना एक छोटीशी एक कणभर का म्हणून आम्ही त्यांना डेडिकेट करण्यासाठी हा एवढा मोठा कार्यक्रम या पुणे शहरामध्ये करत आहोत। तर सर्व महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांना मी बुद्ध चव्हाण सर्वांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमात आवर्जून यावं आणि आपला सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाचे साक्षी बनावं हीच विनंती। जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र।
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द झाला। मोदी यांची एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर भव्य सभा होणार होती, त्यासाठी मोठी तयारी सुद्धा झाली होती। मात्र पावसाने या ठिकाणी मोठी दुरावस्था झाली असून या दुरावस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत पुणे युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नष्ट करण्याचं काम हे भाजप सरकारने केलेलं आपल्याला इथे बघायला मिळू शकतं। अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या खेळाचे ग्राउंड सोडून दुसरीकडे घेता येऊ शकले असते का, हा सुद्धा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंबंधी हे भाजपचे सरकार अतिशय असंवेदनशील आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक यामध्ये पडत नाही। तुम्ही समोरचा रस्ता बघू शकता, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत त्यांनी कॉन्क्रीट भरून टाकलेला आहे आणि आता ते काढणार कोण हा सुद्धा प्रश्न आहे। मांडपवाल्यांची बघू शकता, पूर्ण पायच्या पाय आज चिखलामध्ये गेलेले आहेत। अशा प्रकारचं पूर्ण वातावरण आहे। हे सगळं पूर्ण एवढं करोडो रुपये खर्च केलेला आहे एका सभेवरती। तुम्ही सांगा, अमेरिकेसारख्या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात, पण इथं विद्यार्थ्यांचं क्रीडांगण उद्ध्वस्त करण्यासाठी करोडो रुपये खर्च केलेली ही देशातली घटना आहे। खरं तर सगळ्यांना याबद्दल वाईट वाटलं पाहिजे। ह्या सगळ्या संघटनांनी, सगळ्या पक्षांनी याचा विरोध केला पाहिजे। नाशिकच्या नांदगाव मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात 2 कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होऊन 2 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत। पहाटे झालेल्या या अपघातातील मृत आणि जखमी लोक हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि नाशिक जिल्ह्यातील मोहाडी गावचे असल्याचे समजते। अपघातानंतर पोलीस आणि आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत। लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून ते आजपर्यंत लातूरला जिल्हा रुग्णालय निर्माण झाले नाही। गेल्या 9 वर्षापासून लातूर जिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आली। आंदोलनाची दखल घेऊन शासनाने जिल्हा रुग्णालयासाठी कृषी विभागाची 10 एकर जमीन निश्चित केली। मात्र या जमिनीसाठी लागणारे 3.5 कोटी रुपये आरोग्य विभागाने कृषी विभागास वर्गच केले नाहीत। निधी अभावी लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असल्याने माझं लातूर या परिवाराकडून सरकारमधील मंत्र्यांचे मुखवटे घालून भीक मागो आंदोलन करण्यात आले। लातूरला जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे यासाठी माझा लातूर परिवार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे। मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाद्वारे शासनाचं लक्ष जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरती माझं लातूर परिवाराने वेधलं होतं। या आंदोलनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींना माझा लातूर परिवाराचं शिष्टमंडळ भेटलं। त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा कृषी विभागाची 10 एकर जागा मंजूर करण्यात आलेली आहे, या जागेसाठी जो काही निधी लागणार आहे 3.5 कोटीचा, हा निधी देण्यासाठी एक राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला होता। या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की 60 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। आरोग्य विभागाने हा जो काही निधी आहे तो कृषी विभागाला द्यावा आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं। परंतु राज्य शासनाच्या वतीने ही 60 दिवसाची मुदत झाली, त्यावरून 30 दिवस उलटून गेले तरी हा निधी अद्यापर्यंत मिळालेला नाही। आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत, टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील, मग जिल्हा रुग्णालय कधी होणार? त्यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाने जी काही हा अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली, हे फसवं सरकार आहे। या सरकारकडे जर निधी नसेल तर लातूरकर स्वतःच्या जिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी देतील, म्हणून प्रतिकात्मक हे भीक मागो आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे। बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 चोरट्यांकडून 8.25 लाखांच्या तब्बल 16 दुचाकी जप्त केल्या आहेत। 2024 मधील ही आत्तापर्यंतची वाहन चोरीची सर्वात मोठी कारवाई समजली जाते। रमेश गिरे, मच्छिंद्र राठोड अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत। हे दोघेही बँक, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन दुचाकी चोरी करत असत। सदर कारवाई बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। भंडाऱ्याच्या गुंधारा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक शिक्षक देण्यात यावा या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेकडून शाळेसाठी लवकरच शिक्षक देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे 5 तासानंतर कुलूप काढून आंदोलनाची सांगता करण्यात आली। मी भारत नटूजी गोमासे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं जिल्हा परिषद शाळा गुंतारा इथं
कुलूपबंद आंदोलन केलं. तो आंदोलन 5 तास चालला. संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते. बहुसंख्येने 200 ते 300 संख्येने इथं गावकरी उपस्थित होते. इथली पटसंख्या 98 असून या शाळेमध्ये 3च शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे. हा जेव्हा आंदोलन 5 तास चालला, इथं जिल्हा परिषद येथील ईओ आणि पंचायत समितीतील बीओ इथं उपस्थित झाले. त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या 10 दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन 5 तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.